स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात सुरू झाल्या असून या निवडणुका लोकशाहीच्या पायाभूत संरचनेला बळकट करण्यासाठी आणि पंचायत राज व्यवस्थेच्या मजबूतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या निवडणुका केवळ गाव पातळीवरील आणि शहरी भागातील स्थानिक प्रशासनाची निवड करण्यासाठीच नव्हे, तर राजकीय पक्षांना त्यांचा तळागाळातील प्रभाव वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी एक संधी प्रदान करतात. सत्ताधारी महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांमध्ये आपापली ताकद आजमावत आहेत. या निवडणुका पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी एक रणनीतिक टप्पा मानला जात असून यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे आणि युतींच्या शक्यता यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. या लेखात आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकीय महत्त्व, पक्षांच्या रणनीती, युतींच्या शक्यता आणि त्यांचे संभाव्य परिणाम यांचा 5000 शब्दांपर्यंत सविस्तर आढावा घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो. या संस्था गाव पातळीवरील आणि शहरी भागातील विकास कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि स्थानिक प्रशासन चालवण्यासाठी जबाबदार असतात. भारताच्या संविधानाने 73व्या आणि 74व्या दुरुस्त्यांद्वारे पंचायत राज व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे. यामुळे गाव पातळीवरील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि महापौर यांच्या निवडणुका लोकशाहीचा पाया मानल्या जातात. या निवडणुका स्थानिक नेतृत्वाला संधी देतात आणि स्थानिक मुद्द्यांवर आधारित निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करतात. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय या संस्था स्थानिक पातळीवर लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. त्यामुळे या निवडणुका लोकशाहीच्या तळागाळातील संरचनेला बळकट करण्यासाठी आवश्यक आहेत. राजकीय पक्षांसाठी निवडणुकांचे महत्त्व. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्षांना केवळ स्थानिक सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नाहीत. या निवडणुका पक्षांना त्यांचा तळागाळातील प्रभाव वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील मोठ्या निवडणुकांसाठी तयारी करण्यासाठी एक संधी प्रदान करतात. विशेषतः 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवणे हे पक्षांसाठी रणनीतिक पाऊल आहे. तळागाळातील जाळे मजबूत करणे. गाव पातळीवरील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक हे मतदारांशी थेट संपर्कात असतात. त्यांचा प्रभाव मतदारांवर पडतो आणि निवडणूक प्रचारात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता असल्यास पक्षांना कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यास आणि मतदारांशी सतत संपर्क ठेवण्यास मदत होते. स्थानिक मुद्द्यांवर प्रभाव. स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक मुद्द्यांवर निर्णय घेतात ज्याचा थेट परिणाम मतदारांवर होतो. यामुळे पक्षांना स्थानिक पातळीवर आपली प्रतिमा सुधारण्याची आणि मतदारांचा विश्वास संपादन करण्याची संधी मिळते. पुढील निवडणुकांसाठी तयारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षांना त्यांची निवडणूक यंत्रणा, प्रचार रणनीती आणि कार्यकर्त्यांची कार्यक्षमता तपासण्याची संधी देतात. यामुळे पुढील मोठ्या निवडणुकांसाठी पक्षांना तयारी करता येते. सत्ताधारी महायुतीची रणनीती. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे, या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे. या तिन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर सत्ता मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. भारतीय जनता पक्ष, भाजपसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण पक्षाला 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णायक यश मिळवायचे आहे. यासाठी गाव पातळीवरील सत्ता मिळवणे आवश्यक आहे, ज्यामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर प्रभाव टाकता येईल आणि मतदारांना आपल्या बाजूने वळवता येईल. भाजपने या निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग केल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. मतदार याद्यांचे विश्लेषण. पक्षाने प्रत्येक गाव, वॉर्ड आणि मतदारसंघातील मतदार यादींचे विश्लेषण केले आहे, ज्यामुळे पक्षाला मतदारांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या गरजा समजून घेणे आणि प्रचार रणनीती आखणे शक्य झाले आहे. स्थानिक मुद्द्यांचा अभ्यास. स्थानिक पातळीवरील मुद्दे जसे पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि शिक्षण यांचा अभ्यास करून पक्षाने आपली प्रचार रणनीती तयार केली आहे. कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचार, मतदारांशी संवाद आणि निवडणूक व्यवस्थापन यासाठी प्रशिक्षण दिले आहे. प्रचार रणनीती. सोशल मीडिया, जाहीर सभा, घरोघरी प्रचार आणि स्थानिक नेत्यांचा सहभाग यांचा समावेश असलेली प्रचार रणनीती आखली गेली आहे. भाजपला गाव पातळीवरील सत्ता मिळवण्याचे महत्त्व यामुळे आहे की स्थानिक नेते आणि कार्यकर्ते हे मतदारांशी थेट संपर्कात असतात. त्यांचा प्रभाव मतदारांवर पडतो आणि निवडणूक प्रचारात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता असल्यास पक्षाला विकास कामांद्वारे मतदारांचा विश्वास संपादन करता येतो, ज्याचा फायदा पुढील निवडणुकांमध्ये होऊ शकतो. शिंदे गटाची शिवसेना. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड करून भाजपसोबत युती केल्यानंतर त्यांच्या गटाने विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यांनी 40 जागांवरून 57 आमदार निवडून आणले, ज्यामुळे त्यांच्या पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला आपली ताकद वाढवण्याची आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी आहे. मात्र या निवडणुकीत शिंदे गटामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे.
ज्यांना आमदारकी मिळाली नाही असे अनेक नेते आणि कार्यकर्ते आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य पदांसाठीही इच्छुकांची संख्या वाढत आहे. युतीच्या जागावाटपामुळे सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळेल याची शाश्वती नाही, ज्यामुळे पक्षात असंतोषाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवार यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून भाजपसोबत युती केल्यानंतर त्यांच्या गटाने विधानसभा निवडणुकीत 41 आमदार निवडून आणले, ज्यामुळे त्यांच्या पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार गटाला आपली ताकद वाढवण्याची आणि स्थानिक पातळीवर प्रभाव टाकण्याची संधी आहे. शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटातही उमेदवारीसाठी चुरस आहे. ज्यांना आमदारकी मिळाली नाही असे नेते आणि कार्यकर्ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. युतीच्या जागावाटपामुळे सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळेल याची शाश्वती नाही, ज्यामुळे पक्षात असंतोषाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी महाविकास आघाडीची रणनीती. सत्ताधारी महायुतीप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडी, काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या तिन्ही पक्षांमध्ये गाव पातळीपासून ते शहरापर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र युतीच्या जागावाटपावरून आणि स्थानिक परिस्थितीवरून या पक्षांमध्येही मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा भाग असला तरी तो काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची आणि काही ठिकाणी सोयीची भूमिका घेण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, तर स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची चर्चा आहे, ज्यामुळे दलित आणि अल्पसंख्याक मतांचे विभाजन टाळता येईल आणि या दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, विशेषतः राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची चर्चेमुळे. ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही युती मुंबई महानगरपालिकेसाठी आणि नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व आणि राज ठाकरे यांची आक्रमकता यांचे संयोजन मराठी मतदारांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण करू शकते. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीमुळे पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक यांसारख्या जिल्ह्यांमध्ये भाजप विरोधी मते एकत्र करता येतील. या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक ताकद आहे आणि दोन्ही गटांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्यास त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. ही युती भाजपला काही ठिकाणी आव्हान निर्माण करू शकते. शिंदे गट आणि उद्धव गट यांची युती शक्य आहे का? शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यात युती होण्याची शक्यता फारशी दिसत नाही. कणकवली येथील उदाहरणातून हे स्पष्ट झाले आहे की दोन्ही गटाचे नेते एकमेकांविरोधात शहाचा खेळ खेळत आहेत. कणकवली नगरपंचायतीत नितेश राणे यांच्या विरोधात उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि शिंदे सेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु 2च दिवसात मुंबईतील नेत्यांनी याला विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला. यामुळे शिंदे गट आणि उद्धव गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण असे आहे की दोन्ही गटांना एकमेकांना विरोध करणे आणि आपली स्वतंत्र ओळख टिकवणे याला प्राधान्य देत आहेत. भाजपला फटका बसण्याची शक्यता. या निवडणुकीत सर्वच पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा आणि एकमेकांचे राजकीय हिसाब चुकते करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपला काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत. महायुतीतील अंतर्गत मतभेद. शिंदे गट आणि अजित पवार गट यांना भाजपकडून कमी जागा मिळाल्यास तर हे पक्ष स्थानिक पातळीवर विरोधी पक्षांची हातमिळवणी करू शकतात. उदाहरणार्थ काही ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार गटने विरोधी पक्षांची छुपी युती केल्यास भाजपचे मतांचे विभाजन होऊ शकते. विरोधी पक्षांची रणनीती. महाविकास आघाडीतील पक्ष आणि इतर छोटे पक्ष उदाहरणार्थ मनसे आणि वंचित बहुजन आघाडी युतीच्या माध्यमातून भाजप विरोधी मते एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्यांची युती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे भाजपला काही ठिकाणी आव्हान निर्माण होऊ शकते. स्थानिक परिस्थिती. अनेक ठिकाणी पक्ष स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत आहेत, ज्यामुळे युती आणि आघाडीचा धर्म बाजूला ठेवला जाऊ शकतो. याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो. पवार आणि ठाकरे युती. पवार काका पुतणी आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजप विरोधी मते एकटण्याची शक्यता आहे, विशेषतः मराठी आणि ग्रामीण मतदारांमध्ये. यामुळे भाजपला काही ठिकाणी आव्हान निर्माण होऊ शकते. निवडणुकीचे संभाव्य परिणाम. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. या निवडणुकीचे काही संभाव्य परिणाम खालीलप्रमाणे आहेत. भाजपची ताकद वाढण्याची शक्यता. जर भाजपला या निवडणुकीत यश मिळाले तर पक्षाचा गाव पातळीवरील प्रभाव वाढेल आणि पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची तयारी मजबूत होईल. यामुळे भाजपला राज्यात पूर्ण बहुमत मिळवण्याची संधी मिळू शकते. महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता. जर शिंदे गट आणि अजित पवार गट यांना कमी जागा मिळाल्या तर महायुतीतील अंतर्गत तणाव वाढू शकतो. यामुळे युतीच्या भवितव्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. महाविकास आघाडीची एकजूट मजबूत होण्याची शक्यता. जर ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे यांच्या युतीला यश मिळाले तर महाविकास आघाडीची एकजूट मजबूत होईल आणि विरोधी पक्षांना भाजप विरोधी लढाईसाठी नवीन ऊर्जा मिळाली. छोट्या पक्षांचा प्रभाव वाढण्याची शक्यता. मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या छोट्या पक्षांना या निवडणुकीत यश मिळाल्यास त्यांचा स्थानिक पातळीवरील प्रभाव वाढेल आणि पुढील निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. निष्कर्ष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरू शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत. या निवडणुका केवळ स्थानिक प्रशासनाच्या निवडीपुरत्या मर्यादित नसून पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांची तयारी आणि ताकद आजमावण्याचा एक व्यासपीठ आहेत.
सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील रणनीती, युतींच्या शक्यता आणि अंतर्गत मतभेद यांचा निवडणुकीच्या निकालांवर मोठा परिणाम होईल. भाजपसाठी या निवडणुका गाव पातळीवरील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुढील निवडणुकांसाठी तयारी करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि विरोधी पक्षांच्या युतींमुळे भाजपला काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. शिंदे गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती आणि गटबाजी यामुळे या निवडणुका एक राजकीय चक्रव्यूह ठरू शकतात, ज्यामध्ये भाजपला अभिमन्यूची भूमिका बजावावी लागू शकते. या निवडणुकीच्या निकालांचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल आणि पुढील निवडणुकांसाठी पक्षांच्या रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या निवडणुकीसाठी तुम्हाला काय वाटते? ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे युती करू शकतात का? आणि याचा खरंच भाजपला फटका बसेल का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.